नामवंत गाडा मालक सुटला श्रद्धांजली केसरी मैदानातील पहिला सेमी सुटला 10 गाड्या पतायत आणि 10 गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत फायनलचा पहिला मानकरी खालून वरती येतोय अलीकडे खंड्या ओम का पलीकडे लढत लढत आणि लढत झाली डोळ्याचं पारणं फेडणारी काय ना पुढे पळत होता तोच या ठिकाणी शेवटपर्यंत राखून ठेवला का निकाल गेला 7X लाईव्हच्या कॅमेरामध्ये काल नाही ना रे बाहेर नाही या माग दुसरा सेमी होतोय लढत झाली डोळ्याचं पारणं फेडणारी वल्ला सेमीफायनल लाव हॅलो हॅलो घ्या गती घ्या असे बळ चला गाड्या सोडायचा प्रयत्न करा सुट्टी मेकर आपली बैल दाबून धरा कारण हा खेळ आहे सुटला सेमी म्हणाली या मैदानातील दोन सुटला आणि दोन मध्ये सुंदर लढत चाललेली कोण होतोय फायनलला पात्र लढत चालू आहे डोळ्याचं पारणं फेडणारी लढत आहे कोण होतो या ठिकाणी फायनलला पात्र पलीकडे शंभू आहे अलीकडे पाखरे अतिशय सुंदर इकडे चिटकला का आणि लढत झाली तिघांच्यात पलीकडे हिंद केसरीचा मानकरी शंभू पाला अलीकडे या ठिकाणी रायफल पाला अलीकडे होती रायफल आणि मध्ये होता या ठिकाणी पाखऱ्या तिघांच्यात सुंदर अशी लढत झाली बाजी कुणी मारली त्या कडनं की ह्या कडनं डोळ्याचं पारणं फेडणारी लढत झाली पलीकडे होता बदलापूरकरांचा शंभू अलीकडे होता रायफल सुंदर अशी लढत झाली चपल सरळ सलग 3 मैदान मालकाला या ठिकाणी मौल्यवान बक्षीस दिली पहिल्या मैदानामध्ये या ठिकाणी ठार आली जेव्हा जेव्हा एका झोट्यात पाले तेव्हा तेव्हा विक्रम केला बैलगाडी शर्यतीमध्ये असा स्वर्गीय मोहन शेठ राऊत नगरसेवक प्रवीण राऊत आकाश शेठ राऊत ही यांचा शंभू पाला आणि त्याला साथ दिली मुंबईच्या चित्त्याला आपला हार्दिक हार्दिक असं अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहिली डावीला पाला स्वर्गीय मोहन शेठ राऊत 1 मिनिट आपटेवाडी शिरगाव बदलापूर सेमीफायनल 3 सुटला आणि 3 मध्ये लढत चालू आहे कोण होतोय फायनलला पात्र लढत लढत आणि परत एकदा लढत झाली रमाकांत शेठ मडवी मारुती शेठ मडवी अलंकार शेठ मडवी रायबा बलाशे मालक रायबा उर्फ मुंबईचा चित्ता पाला मैदानात जेव्हा जेव्हा पाला तेव्हा तेव्हा गुलाल घेतलेला आहे समालोचन करत्यांसाठी 1000 असे इनाम आलेले आहे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे आणि आनंद शेठ फुलवरे अलंकार शेठ मडवी यांचे बंधू यांच्याकडनं देखील समालोचन करताना 500 रुपये इनाम आलेले आहे आणि सेमीफायनल 3 सध्या दिला का सर हो सर काय निकाले असेल नंबर 2 लढत झाली डोळ्याचं पारणं फेडणारी मध्ये होता बजरंग त्याच्या अलीकडे होता राणा आणि पैंजण दोघांच्यात सुंदर लढत झाली बाजी मारली कुणी बजरंगनं की पैंजणनं निकाल गेला या ठिकाणी 7S लाईव्हच्या कॅमेऱ्यावर लढत पाहायला मिळणार आहे सुटला सेमी फायनल या मैदानात 4 सुटला 9 गाड्यांच्या मध्ये सुंदर अशी लढत चालू आहे कोण होतोय गुलालाचा मानकरी सगळ्या गाड्या पळतात सगळे पळतात फक्त मालकासाठी मालक फक्त गुलाल राहावा म्हणून लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि बाजी मारली निर्वाद वर्चस्व पक्षाचं 1-2 नंबर
तवर त्याच्या बाजूचा आता हल्ला सुटला. सेमी फायनल या मैदानातील 5 किंवा 6 सुटला आणि गाड्या पळू लागल्या. लढत चालू आहे. पलीकडं ओंकार पळतोय, इकडं बादल पळतोय, त्याला साथ देतोय पाजूचा दगडू आणि लढत चालू आहे. अतिशय सुंदर लढत 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 झाली. अलीकडे होता ओंकार, पलीकडे होता पालेकरांचा बादल, त्याला साथ दिली अपशिंकरांच्या दगडून. अलीकडे पाला ओंकार, दोघांच्या सुंदर अशी लढत झाली. परत त्याचा निकाल गेला 7X लाईव्ह च्या कॅमेरामध्ये आणि शेवटच्या क्षणाला प्रेमाची जीत झाली. बहुतेक दगडूनच बाजी मारली. 6वा सेमी वळलाय. शेवट सुटला. श्रद्धांजली केसरी मैदानातील सेमी फायनल 6 सुटला. लढत चालली. 9 गाड्यांच्या लढत चालू आहे. कोण होतोय फायनलला पात्र? सुंदर अशा गाड्या पळतायत. अलीकडं बांडा पळतोय, इकडे बाजी पळतोय, इकडे किस्मत पळतोय. अतिशय सुंदर लढत 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 बाजी मारली. परत एकदा त्याच बाजीनं ज्यानं सकाळी 1 साइड बाजी मारली होती त्यानं सेमीला सुद्धा या ठिकाणी 1 साइड किंग ठरला. असा हा अलीकडं भंडा बाजी पाहला. आला बराच लांबून आणि बऱ्याच लांबून येऊन या ठिकाणी सिद्ध करून परत एकदा दाखवलं. असा हा बाजी पाहला. सुटला. या मैदानातले शेवटचा सेमी 7 सुटला. 7 मध्ये एक सुपर डुपर. इकडे 8 जण पळतायत. लढत चालू आहे. कोण होतोय फायनलला पात्र? सुंदर अशा गाड्या पळतायत. पलीकडे गोविंदा पळतोय, ते आपल्याला बावऱ्या. अतिशय सुंदर परंतु बाजी मारली गोविंदानं. तिकडे चिक्या पाळा, इकडे गोविंद पलीकडं चिक्यानं बाजी मारी. दोघांच्यात सुंदर अशी लढत झाली. पलीकडं चिक्या होता, पती आपल्याला बादशाह होता, अलीकडे गोविंद होता. तिघांच्यात सुंदर अशी लढत झाली. बादशाह, गोविंदा की चिक्या? बाजी मारली कोणी नक्की? खेळ आहे हा. 8 पायाचा बरेच दिवस मालक संघर्षात होता आणि मालकाचा आज संघर्ष संपला का?